जय नासी फडके, जय शेक्सपियर, जय रवींद्रनाथ टागोर, जय राजा भाऊ, जय ज्ञानेश्वर, जय साने गुरुजी, जय गणपती राया. अहो साहेब, प्रेम करायच्या वयात भक्ती काय करत बसलात? मूर्ख माणसा, ही भक्ती नाही, ही प्रतिभा साधना आहे. नासी फडकेंनी सांगितलेली मन स्वच्छ हवं. तू भांडी स्वच्छ कर आणि वेळ मिळाल तर जरा वाच. कुठल्या घरात राहतोय मी सुकन्या? पण घरात उदबत्त्या लावून कसली प्रतिभा आणि कसली साधना मिळवणार आहेस? तो माझा साधना कट आहे सू. आधी साधनेची कटकट थांबव. साधना थांबली तरी कटकट थांबायची नाही सू. ते तुझं तूच पहा. मी चालले. ह्या धुराने डोकं उठलंय माझं. या जोरात की नाही कसं ते फारवून जावंस वाटतं ग. ब्रेकफास्टला येतोस ना? तोच करतोय. आलो. हा अर्घ क्रमांक 999 वडीलधाऱ्यांचे अडथळे, मार्ग क्रमांक 1000. कठीण आहे. तुला 1000 वेळा सांगितलं पुस्तकात डोकं घालू नको. आई बडबड करून माझ्या मार्गात अडथळे आणू नका प्लीज. बरं का चंदोबा, असं पुस्तकात डायरेक्ट मस्तकात काहीच शिरत नसतं. अहो सिद्धी मागेच प्रसिद्धी असते. काय आधी काहीतरी कर्तबगारी करून दाखवा. तोच मार्ग शोधतोय मी. म्हणजे पुढचा मार्ग कसा अगदी सोपा होऊन जातो बघा. का? बर बर बर. हे बघा, आता तो मार्ग सोडा आणि ऑफिसचा रस्ता धरा. आधीच उशीर झालाय. 4 घास खाऊन घ्या. आटपा लवकर. प्रसिद्धीचा लागला ध्यास, कसे खाऊ 4 घास, हा माझा मार्ग एकला. सुकन्याचा चाळीस चुकला. मध्ये समीक्षक बोलला. काय लेखक आज अगदी थपा टाकताय. आजकाल हातातल्या लेखणीनं सुद्धा थकायला होतं वाटतं. काय गबाळे महाशय, आज जरा जास्तच लिहिलं वाटतं. गबाळे सरकार, तुम्ही लिहिता खरं, पण पेपरात कधी नाव नाही, सणासुदीला कधी फोटो पण नाही. काय येईल, या शिमग्याला फोटो येईल. मोठा दिला अगदी. कसंही करून जरा जमवा की राव. जमवा. अहो यांचं आधीच जमलंय. सुकन्या आणि हे म्हणजे गबाळे साहेब, तुम्हाला कावळे साहेब बोलावते. कावळे साहेब बोलत आहेत, जायलाच पाहिजे. पिंडाला शिवायचं नाही. आलो. गुड मॉर्निंग सर. मिस्टर गबाळे, येस सर. तुमच्याकडे किती केसेस पेंडिंग आहेत? 1001 सर. काय? 1000? हो, तुम्ही ऑफिसात काम करायला येता की? डिसमिस वर डिसमिस. चक्का 1000 केसेस पेंडिंग आहेत म्हणे. नाही 1000 मार्ग आहेत. केसेस फक्त 10च आहेत. कसले 1000 मार्ग? प्रसिद्धी मिळवण्याचे. बघा ना, तुम्हाला पण मिळेल. व्हॉट नॉनसेन्स. तुमचं डोकं बिका फिरलंय की काय? नावाप्रमाणेच गबाळे आहात. येस सर. नो सर. थँक्यू सर. म्हणजे बाहेर जा, मला माहितीये. वर्क करा वर्क. येस सर, बाहेर जाऊन करतो. सर सर सर, तुमचं राहिलं. आय एम सर. वर्क करा वर्क. वर्क करा वर्क. अरे हे काय सोशल वर्क आहे? काय रे साहेब खूप ओरडले वाटतं. ओरडणारच. कावळाला तो कावकाव करत होता. अरे पण म्हणून काय चक्क डिसमिस करी म्हणाले. अरे तो काय डिसमिस करतो? अरे कावळ्याच्या शापानं गाय थोडीच मरणार. मग फोन कसा मरणार? आपला वाजणार. फोन वाजला. हॅलो, कोण बोलताय? कोण? सुकन्या. काय म्हणते? या फोन मध्ये हॅलो, काय म्हणते? बागेत? नको त्याचं काय आहे, तो कावळा कुठल्या तरी झाडावर बसलेला असेल आणि मला डिस्मिस करेल. आले वाटतं कावळे. आला. तू काळजी करू नको. मी सगळ्या फायली बागेत पाठवतो. बागेत म्हणतो. फोन करीत बसू नका. वर्क करा वर्क. तेच करतोय. त्यांचं चाललं सोशल वर्क. वर्क करा वर्क. हा म्हातारा अर्क, बाईत गर्क. हसताय काय? वर्क करा. ह्याना कधी बोलणार नाही बायका माणसाना. त्या कावळ्याच्या पिंडाला शिवायला कावळा सापडणार नाही. शापच देतो त्याला. बरोबर. हॅलो. नाही मी शांतच आहे. उगाच ओरडतोय. काय म्हणतोय? बागेत येतो ना. आता काय दुसरं काम आहे? हो येतो. साहेब इथं पण जाऊन नुसतं बसू नका. वर्क करा वर्क. कानाखाली आवाज काढीन. मला शिकवतोय वर्क करा. अरे जो तो मला शिकवतोय. अरे उद्याच्या लेखकाची कुचंबण आहे. आलो. हॅलो सुकू डार्लिंग. काय डार्लिंग? अरे डार्लिंग काय करतोय? तुला काय वेळ लागला का? अरे मी राजा भाऊ बोलतोय. राजा भाऊ म्हणजे पुल्लिंग. अहो राजा भाऊ, मीच तुम्हाला फोन करणार होतो. ते जाऊ दे. हे बघ, माझं ते पुस्तक वाचायला नेलं होतं ना, ते परत करा अगोदर भाऊ. मला गरज आहे त्याची. पुस्तक? असं काय करता तुम्ही? आमचे लेखन गुरु. आता मला लेखक बनण्यासाठी तुमची मदत हवी बरं का? चंदू, हा लेखक व्हायचा ना सोड रे बाबा.
कारण तुझं हे बनणं आणि आमचं हे बनवणं कधीही संपायचं नाही. अहो तसं नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2000 पुस्तकं चालली, एक एक पान गळावया. तुझ्या डोईवरचा एक एक केस गळायला लागेल ना, त्यावेळी तुला कळेल. हो ना. अरे लेखक व्हायला एक झोत लागतो, झोत, प्रतिभेचा फ्लॅश, संवेदनशीलता. हो, लेखक व्हायला आपल्या जवळ जे नसतं तेच नेमकं लागतं. खडतर परिश्रमानंच उत्तम साहित्याची निर्मिती व मान सन्मान प्राप्त होतो. रसिक हो, आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री चंबू गबाळे यांच्याविषयी आजचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध पत्रकार आणि नाटककार श्रीयुत विद्याधरजी गोखले 2 शब्द बोलतील. मित्र, सत्कार मूर्ती पद्मश्री चंबू गबाळेजी हे आपल्या साहित्यातील एक थोर वखारदार आहे. त्यांची थोरवी, त्यांची महती मी विस्तारानं सांगत नाही, नाहीतर मग आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते काहीच नाही असं आपल्याला वाटेल. बस एवढंच सांगतो की त्यांची कोळशाची वखार म्हणजे एक रत्न भांडार वाटल्यामुळेच ज्ञानपीठानं त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मित्र हो, एवढ्या लहान वयात त्यांना हा पुरस्कार लाभला, याचं रहस्य काय सांगू. अहो, या वखारीतला प्रत्येक कोळसा म्हणजे शब्द, म्हणजे एक फुललेला निखारा आहे, शोला आहे. इतर लेखक शाईनं लिहित असतील, पण चंबू गबाळे यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द खूने जिगर से लिहिला आहे. प्रेक्षक हो, आभार, मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, कोळसा नसता तर वखार नसती, वखार नसती तर गोरगरीब नसते, गोरगरीब नसते तर मी नसतो, आणि मी नसतो तर ज्ञानपीठ नसतं. म्हणूनच म्हणतो, सत्कार या सगळ्या गोष्टींचा झाला पाहिजे. मी नाममात्र. धन्यवाद. नमस्कार नमस्कार. काय वहिनी, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा मुली, नाव काय तुझं? मुलांनी नंतर या प्लीज. हा, एक ही पेन. साहब, किताब किसको भी छापने दीजिएगा, लेकिन उसके राइट्स मुझे दीजिएगा, जिसपे एक हिट फिल्म बनाएंगे, जिसमें अमिताभ बच्चन, श्रीदेवी, कादर खान, शक्ति कपूर और लक्ष्मीकांत बेटे सबको ले लेंगे. हे बघा अर्धचंद्रराव, हमारी कादम्बरी कंप्लीट पूरी है, लेकिन स्टार्टिंग की शुरुआत बाकी है. वो कंप्लीट होने के बाद आपको दे देंगे. लेकिन साहब, उस कादम्बरी के राइट्स मुझे दीजिएगा. हाँ, जरूर जरूर, आप घर आइए. कादम्बरी मिल जाएगी बॉस. मिस्टर चंबू, तुम्हारी आने वाली कादम्बरी हमारे हवाले कर दो, वरना. अरे इतना नहीं खोलने का, पूरा खोलने का. अरे खोल दिया. अब कोण तुम्ही? कोणतरी आले वाटतं. लगता है कोई आए. हाँ, तुम लब जाओ लब जाओ लब जाओ लब जाओ. हाँ लब जाओ. हिलने की कोशिश की ना. नहीं नहीं नहीं, हम अजिबात हिलता नहीं, इधरच खड़ा रहता है. हाँ, तुम लब जाओ लब जाओ लब जाओ लब जाओ. कंबरी पडायला आलं दिसतंय. चंबू वाले, जल्दी से बाहर आ जाओ और नई कादम्बरी हमारे हवाले कर दो. चंबू वाले. सर, चंबू को मैंने बाहर भाग रहे हैं सर.
ठीक है, तुम ऐसा करो, तुम इन पर नजर रखो और मैं बाहर देखता हूँ। You are a genius, sir. कसलं genius आहे, कसलं काय. नमलो वो आला ये फाइल मुझे दे दे। नहीं दूंगा, फाइल दे दे। नहीं दूंगा, दे दे। काय को दूं? वो तुमसे ज्यादा पैसा देता है, ये ले। ये फाइल दे दे। फाइल दे दे। तुम्ही एका पद्मश्रीला उचलताय, एक नानकीत आवड मिळालेल्या माणसाला असं काय करताय? ये फाइल मुझे दे दे। माझी फाईल, माझी कादंबरी, मला परत द्या. काय झाली आता सोंग तुझी? माताश्री, तुम्ही एका पद्मश्रीचा कान धरताय. कान म्हणजे काय, टेलिव्हिजनचं बटन वाटलं? पुन्हा झाली नाटक तुझी आता. साहेब ही पद्मश्री कोण आणि बटन काय भानगड आहे? तू अडाणी माणूस आहेस म्हणून तर तू नोकर आहेस आणि मी साहित्यिक आहे. साहित्यिक साहेब साहित्यिकाचे पाय खेचतोय. हॅलो, काय म्हणते सुकन्या? हे बघ, तू रागवू नकोस, माझा त्याचा काही संबंध नाही. हे बघ, अगं तू फोनच्या बेल सारखी काय बोलते तू? अगं माझा आहे, हे बघ, दरवाजावरची बेल आहे. मला वाटलं टेलिफोन वाल्यांनी वेगळी बेल काढली. काय करतील सांगता येत नाही. आलो आलो, देवळातली घंटा वाटली का तुम्हाला? चंबू गबाळे का चंद्रकांत बुधाची गबाळे म्हणता येत नाही वाटतं? जास्त तेच दिसतं. मी गव्हर्नमेंट सर्वंट हाय म्हणलं, जे लिहलं तेच वाचणार. उद्या तंबू गबाळे असलं तर? तंबूत झाला मी का उलट आहे? तू कावळा, तू बडबड नको. झटकन घ्या, पटकन द्या. झटकन पटकन, हा झटकन पटकन, गव्हर्नमेंट सर्वंट. देतो. हे घ्या, दिवाळी ह्याच्यातच ऍडजस्ट करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे वा, आजकाल पोस्टमन सुद्धा थँक्यू म्हणायला लागले, सुधारतायत. चला साहित्याची पोच वाचूया आपल्या. चला, साभार परत, साभार परत, साभार परत. अरे पोस्ट्या, फुकटचे 10 रुपये घेऊन गेला. आला वाटतं, आता त्याच्याकडनं बरोबर वसूल करतो. ही फोनची घंटा आहे, सुकन्याचा असणार. अगं आलो आलो, केवढी गाई. हॅलो, येस, नंबर बरोबर आहे. कोणाला भेटायचं आहे? नाही नाही, अहो वधूवर सूचक मंडळाचं ऑफिस नाहीये. नंबर बरोबर आहे. हे जे घर आहे ना, ते एका भावी साहित्यिकाचं आहे. हॅलो, ऐकताय ना? आधीच ठेवला, मला किंमत